कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ, जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। Happy birthday, Papa. I love you. हाय अतुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू असाच मोठा हो, तुझी अशी प्रगती हो, तुझं इथून पुढचं आयुष्याचं सुखाचं समृद्धीचं भरभराटच जावं हीच ईश्वरची प्रार्थना. मुलगा म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे. माझी नानांची खूप काळजी घेतो. आमच्या दोघांचाही आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. अतुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅलो अतुलदा, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि तुला उत्तम आरोग्य लाभो हीच माझी मनापासून सदिच्छा. तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर थोडक्यात मी एकच सांगेन की एक कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी उत्तम रीतीने पार पाडतोस. कधी कधी तुला या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेसही होत असेल तरीही तू त्या जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे पार पाडतोस. तू कधी स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा विचार करतो, त्याच्यामुळे कुटुंब आपले जोडून ठेवले आहे. भाऊ म्हणून मला तुझा नेहमीच आधार वाटतो. प्रत्येक गोष्टीत तुझे ओपिनियन माझ्यासाठी खूप मॅटर करते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की तू किंवा आदित्य वहिनी तुम्ही दोघेही नाना नानींची खूप उत्तम रीतीने काळजी घेतात. सो अशीच काळजी नेहमी घेत राहा. इनफॅक्ट घ्याल अशी मला खात्री आहे. सो असंच हसत राहा, आनंदी राहा आणि तुला यशाचे खूप उत्तुंग शिखर तू गाठो हीच माझ्याकडून सदिच्छा. हाय अतुल काका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय अतुल भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अतुल काका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो अतुल, कसा आहेस तू? आज तुझा वाढदिवस आहे ना, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अतुल मामा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. अतुलदा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल काय बोलायचं. लहानपणाचा खूप काळ आपण एकत्र काढला, खूप सुखदुःख आपण एकमेकांशी शेअर केली, अनुभवली.
मोठे झाल्यावर आपल्या दिशा बदलल्या, पण आपल्यातलं अंतर काही कमी झालं नाही. माझी हीच इच्छा आहे, आपल्यातलं नातं हे असंच बहरत राहो. आणि आज तुझ्या वाढदिवसानिमित्त माझी ईश्वराचरणी हीच प्रार्थना राहील, तुझ्या आयुष्यात तुला जे जे हवं ते सगळं काही मिळो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कसा आहेस? मिस यू. तुला मला प्रेमाने लक्ष म्हणून हाक मारणारा तू एकमेव व्यक्ती आहेस. आणि आपण जसं ताई बोलली, लहानपणी आपण एकत्र राहिलो वाढलो, मी पण त्याच्यात थोडा सहभागी होतेच. आणि कालांतराने परत शिक्षणाच्या निमित्ताने महिना आपण थोडे लांब गेलो, पण आता लॉकडाऊनमुळे आपण परत मी तुझ्याबरोबर मला तो क्षण अनुभवायला मिळाला. खूप छान वाटलं. आणि तू जे मला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे मोटिवेशन करत आहेस त्यासाठी तुझे आभार. आणि तुझ्या सगळ्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण हो. ते आता होणारच आहे. मी तुझी प्रगती मेहनत ते सगळं बघत होतीच. अशी तुझी प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. परत एकदा हॅपी बर्थडे. पार्टी पाहिजे. ला 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 ला. तेरा मुझसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता. कोई तेरा मुझसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता. कोई जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? आज 8 फेब्रुवारी तुमचा वाढदिवस. आणि नवऱ्याचा वाढदिवस म्हटला का बायकोसाठी स्पेशल हा असतोच, तसंच माझ्यासाठी. आजच्या दिवशी आपली एंगेजमेंट देखील झाली होती आणि आज प्रॉमिस डे देखील आहे. त्याच्यामुळं हा दिवस मी विसरणे तर अशक्यच आहे. एक नवरा म्हणून माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्यच बदलून टाकलं. नुसतं नवराच नाही तर एक तुमच्या रूपात मला एक मित्र, सखा, प्रियकर सर्व काही मिळालं. असं म्हणतात मागच्या जन्मी केलेल्या पुण्याचं फळ या जन्मात मिळतं. तसंच माझं काहीतरी आहे. म्हणून मला तुमच्या रूपाने एवढा प्रेमळ नवरा, एवढं गोकुळासारखं कुटुंब मिळालं. मी तुमची खूप आभारी आहे. एक नवरा म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य सहजतेने पार पाडता. मला काय हवं नको ते माझ्या आधी तुम्हाला माहित असतं. त्याचप्रमाणे तुम्ही एक वडील, मुलगा, भाऊ, दीर ही देखील कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडता. याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्हाला घरात जो मान आहे त्याचाही मला खूप अभिमान आहे. कोणालाही कोणीही रात्री अपरात्री मदतीसाठी येऊ, कधीही कोणाला नाही म्हणणार नाही. अशी तुम्ही बाहेरच्यांना एवढी मदत करणार आहे, तुम्ही घरच्यांची किती पर्वा कराल. यावरूनच सगळं काही. आई वडिलांची काळजी. आणि जो माणूस आपल्या आई वडिलांची एवढी काळजी करू शकतो तो बायकोची किती काळजी करेल. यातच सर्व काय. बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत माझ्याकडे. तुमचा आजचा दिवस तुमच्या माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुमच्या वाढदिवशी माझ्याकडनं तुम्हाला ह्या शुभेच्छा असतील की तुम्हाला तुमच्या
कामामध्ये यश मिळो. मला हवं नको ते सर्व काही मिळो. आणि ईश्वरचरणी एकच प्रार्थना, आपल्याला आपलं प्रेम असंच वाढत राहावं. दरवेळेस माझ्यासाठी तुम्ही शायरी, कविता काही ना काही करत असता. आज मी तुमच्यासाठी थोडासा प्रयत्न केलाय. माझा हात हातात घेऊन तुझ्या मनगटाचे बळ दिलेस. माझा हात हातात घेऊन तुझ्या मनगटाचे बळ दिलेस. क्षितिजा पलीकडे जाण्यास माझ्या स्वप्नांना बळ दिलेस. क्षितिजा पलीकडे जाण्यास माझ्या स्वप्नांना बळ दिलेस. सख्या, आणखी काय मागू मी, तुझी साथ लाभू दे जन्मोजन्मी. तुम्हाला या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुमचं येणारं भावी आयुष्य हे सुखसमाधानाने, समृद्धीने आणि आनंदाने जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचं माझं प्रेम असंच वाढत राहो आणि आपला हा सुखाचा संसार असाच फुलत राहो, हीच देवा